नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा दिवस बघा, आता सध्या वाजलेले 10:30 आणि 10ला सगळेच आम्ही रेडी झालेले. वैशू आहे, मी आहे, अजून माझ्या 2 चुलते आहेत आणि आजी आहे. आम्ही सगळे लग्नाला चाललेलो आणि लग्न इथून लगभग 120 किलोमीटर आहे. अंबड साईडला लग्न आहे, म्हणजे जालन्या जिल्ह्याकडे. तर लग्नाला जाण्याचं कारण असं आहे, कारण मी सुद्धा त्या पाहुण्याला कधी बघितलेलं नाहीये आणि कुणीच बघितलेलं नाही, फक्त आमची आजी ओळखती. मग त्या दिवशी त्यांनी पत्रिका दिली, म्हणजे दर लग्नाला ते आम्हाला पत्रिका देत, आमचं कोणाचं जाण होत नाही, कारण आम्ही त्यांना एवढं ओळखत नाही. रिलेशन असं आहे, आमच्या आजोबाच्या त्यांचा जे भाऊ होता, म्हणजे सावत्र भाऊ, त्यांच्या मुलाच्या मुलीचं लग्न आहे. तर ते आम्ही एवढं काय म्हणजे येणं जाणं नसल्यामुळं, भेटणं वगैरे नसल्यामुळे, त्यामुळे आम्ही काही एवढं हे करत नाही जास्त. म्हणजे त्यांचं बी येणं जाणं नसते आणि आमचं बी जाणं येणं नसते, फोनवर काही कॉन्टॅक्ट वगैरे काही नाहीये. तर ते त्या दिवशी पत्रिका घेऊन आले होते, तर सगळ्यांनी ठरवलं की बाबा भरपूर दिवस झाले येते ते, की पत्रिका घेऊन आपण कोणीच त्यांच्या लग्नाला जात नाही. त्यामुळे आम्ही फायनली आज ठरवलं की जायचं म्हणजे जायचं, किती जरी काम असलं त्यांच्या लग्नाला जायचं. कारण एवढं सारखं सारखं त्यांच्या 4 लग्न झाले त्यांच्या घरचे, पण अजूनही एकदा सुद्धा आम्ही त्यांच्या लग्नाला कोणीच गेले नाही. मग आम्ही ठरवलं त्या दिवशी की लग्नाला जायचंय म्हणून. फायनली आपली गाडी येणार आहे, आता गाडी केलेली आहे आम्ही. गाडी येईल थोड्या टायमाने, रेडी झालेत बाकीचे सगळे. बाकी तुम्हाला तर दाखवतोच मी पुढची जी आपली जर्नी कशी होणार आहे काय. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बाकी चला मग पुढे गेल्यावर तुम्हाला भेटवतो. फायनली आपलं सगळं आवरून झालेली आपली मंडळी. ही आहे माझी आजी, तिथे तुम्हाला माहिती वैशू, आणि ही चुलती माझी सगळ्यात छोटी. अजून एक आहे, ती येणार आहे थोडा टाइम आहे तिला, ती आली का ती पलीकडे. आता रेडी झालं, बाकी त्यांना सगळ्याला सांगितलं होतं, काही कामामुळे बाकीच्या टाटा टाटा आम्ही चाललो लग्नाला. एक पाणी एक पाणी एक पाणी एक पाणी. गडबड गडबड सकाळ बसून किती वेळ रे. म्हणलं का नाही. ओळखीत नाही का त्यांना? कुणाला? त्यांना ओळखीत कुठं आले का माझ्याकडे पत्रिका? रिलेशन कसं आहे त्यांचं?
आता कसं आहे आता नाटक मला समजा नाही आता ते आपण कानडे ते रोकडे कस का रोकडे कानडे कस काय ना आपले भावची कस काय आहे बाबा तिकडच्या आजूबाजू गेल्यावर मग त्यांचं नाव घेतलं ना तर कानडेच होतं त्यांच्या मामाचं त्यांनी म्हाताऱ्याचा भाऊ त्यांच्या बापच्या भावामध्ये मग नाही त्याच्या म्हातारा मात्र हा 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 आम्ही कानडे चुकत काय म्हणजे मुळात कानडच इकडं पण मग ते म्हणजे तो आपण कानडे चुकत काय रोकडं म्हणजे तू दादाला विचार मग आता तू मला बी माहित नाही तुला माहित आपण दोघं बहीण भाऊ आपला काय माहिती आरती डॉक्टरचं करू नका हे असे थांबलेले असते तिथं गाड्या अडवायला मोठमोठ्याला झोप यायली गेली का भावी नाही नाही हा नाही ना गाडी तेवढं कम बांधलं अरे मला हवा लागली अरे आपल्याला पोलिस पकडते ना म्हणते तोंडाला बांधून कुठं चाललं हा म्हणतील किडनॅप करायला हवा लागली ऍम्ब्युलन्स साठी फास्ट सुविधा बरं जबरदस्त एक पेशंट ऍक्सिडेंट झालेला इथं नुसतं आम्ही 2 मिनिटं आणलं तर सगळे लय फास्ट हे केली प्रोसेस त्यांनी रोडला कुठं 108 कोणी गाडी नाही नाही यांची जिम्मेदारी असते एवढ्या पट्ट्यात कुठं जरी काही झालं ना तर त्यांनी त्यांचं असतं ते सगळं ऍम्ब्युलन्स वगैरे डिझेल बी जर कुणाचं संपलं या पट्ट्यामध्ये तर त्यांना संपर्क साधला ना तर डिझेल सुद्धा अवेलेबल करून द्यायचं आपल्याला आपण नवरदेव पण चाललो का नवरी पण चाललो लग्नाला निघाले लग्नाला तर चाललो का नवरदेव पण चाललो का नवरी पण चालत ती कसं काय म्हणते नवरदेव पण चाललो नवर येईन कुठला नवर द्या आम्हाला काहीच माहित नाही हिथंच कन्फर्म चाललंय अजून नवरीकडून चालत विसरली तू आता गेल्यावर सगळ्यांसोबत ओळख वगैरे बोलू नवरीकडून चाललं गेल्याशिवाय भेटल्याशिवाय तर कुणासोबत थोडीच ओळखी होणार आपल्याला त्याच्यामुळे चाललंच ना मग आता आम्ही पहिल्यांदा चाललोय ते पण मी पण सगळ्यांना माहिती आहे आले ना आम्ही पहिल्यांदा चाललोय किती वेळ 2 तासाचा रोड आहे आता कंटाळा आला मस्त झोप चालली त्याची सकाळी लवकर उठलोय ना माझी स्वयंपाक करून आली असते स्वयंपाक करून आलीच का नदी पूर्णी कोरडी पडली एवढा ऊन तुझी अवस्था बघू शकता पूर्ण
पडून गेलेली पूर्णच त्याची तेवढं काम माणसाची अवस्था आहे तर माणसाची सध्या काय कंडिशन आहे तुम्हाला माहिती. कारण एका ठिकाणी काही ऊन नाहीये, प्रत्येक ठिकाणी सध्या ऊन चालू आहे. महाराष्ट्रात नाही तर पूर्ण इंडियामध्ये हे अवस्था सध्या चालू आहे. हे बघा किती म्हणजे किती डेंजर तेवढं हे दिसायला आहे. पूर्ण ओसाड पडल्यासारखं पूर्ण ऊन म्हणजे ऊनच एक सुद्धा व्यक्ती या गावात कुणीच बाहेर दिसायला कुणीच बाहेर दिसायला एवढं ऊन आहे. तर आता सध्या 41 डिग्रीच्या प्लस चालू आहे. परत अजून 1-2च्या नंतर परत 43-44 जाण्याचा अंदाज आहे. कारण काल 43 डिग्री सेल्सिअस होता, आज कम से कम 45 तरी जाईल असं मला वाटतं. कारण एवढं ऊन सकाळपासून मॉर्निंग पासून 8 वाजले तर असं वाटतं की 12-1 वाजले जे काय मला पण थंडीच्या दिवसात 12 वाजले ते सकाळी मॉर्निंगला 8 वाजल्यानंतर वाटते तशी कंडिशन 12 वाजता. तर अजून एवढा महिना जायचा परत पुढच्या महिन्यात पाऊस कन्फर्म येईल का म्हणून हे सुद्धा माहित नाही. बघू आता सगळे देवाच्या हातात आहे. आपल्या हातात काय नाही, आपण फक्त वाट बघू शकतो. पण आपल्या हातात निसर्ग झाड वगैरे लावण्याचे हे जे आपल्या हातात होतं. बट चहा नाही गेले काही जेवण आमच्या सासूबाईंचं जेवण चाललंय. कांदी भाजी मेथीची भागर आणली, आपलं मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर. मेथीची भाकर आणि मेथीची भाकर. हवेनी बोबडी वळायला लागली. घ्या थंड पाणी. हो का नाही लागलं. हा बर्फ वगैरे खायचं कुणाला हो इकडे मला बाटली खोलायला तहान लागली, तोंड सगळं कोरडं पडलं. पाणी प्यायला पाणी तर ते बाई. हा उचलायचं का? झोपलास काय? झोपलास? काय दिसतंय आर्मीच्या गाड्या केंद्र काहीतरी एक्सपेरिमेंट करण्यासाठी गाड्या चालल्या. टोटल आर्मीच्या गाड्या थोडे सुद्धा भरपूर गाड्या आणि त्यांच्या पाण्याचा टँकर वगैरे त्यांच्या सगळ्या सुविधा त्यांच्या सोबत चाललेल्या. लाईनीच गाड्या 5-6 गाड्या आहेत आर्मीवाल्यांच्या. आपल्याला लांब जेवढाले असतात तिथे आपल्याला बांधायला वाटतं बारीक समोर बघायला गेलं तर पण मोठमोठाले असतात. त्यामुळे आमच्या इथं मोठमोठाले कार झालेले सगळ्यांना माहिती आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत
लोकेशन सापडायला आम्हाला भरपूर वेळ लागला. कारण आम्हाला माहित नव्हतं, आम्ही फर्स्ट टाइम आलेलो ते बी तुम्हाला सांगितलं. बट आता त्यांना पुढे थांबवायला सांगितलं आम्ही, निळ्या झेंड्यापाशी ते थांबतो म्हणते. बघू ते भेटतेत का नाही का, अजून इथून पुढे कुठे जायचंय. कारण तिथून लगभग आम्हाला 40 किलोमीटर पुढे यावं लागलं डायरेक्ट. आणि एवढ्या उन्हामध्ये गरमी तेवढी जबरदस्त व्हायची. आलो आता या चौकात, पण कुठं थांबले आता. ते पिवळा झेंडा आणि निळा झेंडा ते समोरच्या झेंड्यापेक्षा थांबलो चौकात. कुणाला माहित फर्स्ट टाइम आल्यामुळे प्रॉब्लेम होते असे. चौकातून येत नाही अजून बी इथून पुढे जायला नसलं अशी भरपूर त्यामुळे तिथूनच टोटल ऍड्रेस वगैरे माहिती घेतली तरच निघाला. अशा उन्हामधील भरपूर परीक्षा गणिमत गाडी आमच्याकडे नाही, टू व्हीलर वर जर आला असतो तर कार्यक्रम होता आमचा. तुम्ही बी काळजी घ्या व्यवस्थित, म्हणजे कुठे आहे माहिती असलं कन्फर्म तरच निघा, नाही तर अशा उन्हात बिलकुल निघू नका. उन्हात तर बिलकुल. लग्नाचा कार्यक्रम दुसरीकडेच आणि आमचा दाद्या बघा दुसरीकडेच काय करायला लागला. तिथे धुंदीतच एकदम निवांत आपलं तिकडे लग्न लागू नाही तर काय लागू, तिथे धुंदीतच आहे. हे लग्न झाले आणि आब्बळ सुद्धा एवढं जबरदस्त आले. संध्याकाळी 6 वाजले. आत्ताची लग्न झाले. आता एवढा बोर झाला, रडत होता म्हणून खेळायला घेऊन आलो त्याला. सगळ्या जेवण आता सगळे कदरून गेलेत, आमची सगळी फॅमिली कदरून गेली पार गरमी. बस ना ह्याच्यात जाय बॉल मध्ये जा, बॉल मध्ये पडचिन बर का, फक्त जपून.